हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 5 मे 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर कामगारांना कल्याणकारी योजनांशी डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी ई श्रम साथी हे ॲप छत्तीसगड येथे लॉन्च केले. 10व्या सार्वजनिक आरोग्य शिबिर संमेलनाचे चंदीगड येथे उद्घाटन करण्यात आले. देशातील पहिले पेपरलेस न्यायपालिका राज्य म्हणून सिक्कीम राज्याची घोषणा करण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. IBSF जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद 2026 सौरभ कोठीला मिळाले. आयोजन स्थळ कार्ले, आयर्लंड. पंकज अडवाणी या स्पर्धेचे सर्वाधिक 19 वेळा विजेते ठरलेले आहेत. राजगोपालाचारी यांचा पुतळा एडविन ल्युटियन्सच्या जागी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात अनावर करण्यात आले. पुढे पाहूया. PV सिंधू BWF परिषदेची सदस्य एप्रिल 2026 मध्ये नियुक्ती करण्यात आली. बेंगळुरू येथे BEMLच्या आदित्य प्लांटमध्ये भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन B28 तयार होणार. पुढे पाहूया. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे गुगल क्लाउड इंडिया AI हबची आधारशिला बसवण्यात आली. पुढे पाहूया. सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेश येथे भारताचा पहिला लिथियम आयन बॅटरी पुनर्चक्रण प्रकल्प सुरू झाला. DPI ॲट 2047 अंतर्गत भारताची अर्थव्यवस्था $30 ट्रिलियन पर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. भारताची पहिली मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली गुजरात येथे सुरू करण्यात आलेली आहे. या तंत्रज्ञानामुळे टोल प्लाझावर न थांबता वाहने थेट जाऊ शकतात. हाय ॲक्युरेसी कॅमेरे नंबर प्लेट स्कॅन करून आपोआप टोल कापून घेतात. यामुळे वेळ वाचतो व वाहतूक कोंडी होत नाही. पुढे पाहूया. मिझोराम राज्य सरकारने आपत्तीची माहिती व रिअल टाईम रिपोर्टिंगसाठी कुआरेल नावाचे ॲप लॉन्च केलेले आहे. मिझोरामची राजधानी आहे इझॉल. अलीकडेच या राज्याला नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत 100% साक्षर घोषित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रोहित जैन यांनी T रविशंकर यांची जागा घेतलेली आहे. RBI मध्ये 1 गव्हर्नर व 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. सध्या संजय मल्होत्रा हे 26वे गव्हर्नर आहे. पुढे पाहूया. पंचायत उन्नती निर्देशांक 2.0 मध्ये त्रिपुरा राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतीय पहिली सोलर पॉवर्ड ATM व्हॅन सुरू केलेली आहे. पुढे पाहूया. भारताचे पहिले एकात्मिक बासमती व सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र पिलीभीत उत्तर प्रदेश येथे स्थापन केले जात आहे. चीन देशाने ॲटलस ड्रोन स्वार्म सिस्टमचे अनावरण केले. केंद्र सरकारने MSME मंत्रालयाचे सचिव म्हणून भारत खेडा यांची नियुक्ती केलेली आहे. पुढे पाहूया. इस्रोच्या चंद्रयान 5 या संयुक्त मोहिमेसाठी जपान देशाने स्थळ मूल्यांकन सुरू केलेले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध घेण्यासाठी ही मोहीम 2027-28 मध्ये H3 रॉकेटचा वापर करून प्रक्षेपित करण्याचे नियोजन आहे. जपान हा जगातील चौथा सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून त्याची अलीकडे जगातील पहिला ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केले आहे. पुढे पाहूया. नवाचार व समावेशकता या विषयावर 10वे राष्ट्रीय शिखर संमेलन चंदीगड येथे आयोजित करण्यात आले. जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस 3 मे रोजी साजरा केला जातो. याच दिवशी जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक देखील जारी केला जातो. नीती आयोगाची ईशान्य भारताची पहिली महिला पूर्णवेळ सदस्य डॉक्टर जोराम अन्याया ह्या बनलेल्या आहे. पुढे पाहूया. NCLTचे नवीन अध्यक्ष म्हणून अनुपिंदर सिंग ग्रेवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
प्लॅटफॉर्म आधारित गिग कामगारांसाठी भारतातील पहिली विशेष डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा IPGRS कर्नाटक राज्याने सुरू केलेली आहे. अलीकडेच माउंट डोकनो ज्वालामुखीचा उद्रेक झाला तो इंडोनेशिया या देशात स्थित आहे. पुढे पाहूया. भारतातील पहिले राज्य संचलित अवकाश तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र बेंगलोर येथे सुरू झाले. दिल्ली सरकारने कॅच द रेन 2026 मोहिमेसाठी जाहीर केलेल्या अधिकृत जल शुभंकराचे नाव नीरा असे आहे. भारतातील पुढे पाहूया. भारतीय सैन्याने ऑपरेशन नेत्र 1.0 लडाख येथे आयोजित केले. भारतीय सैन्याने लडाखच्या दुर्गम भागात डोळ्यांच्या तपासणीसाठी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी हे 4 दिवसीय शिबिर आयोजित केले आहे. पुढे पाहूया. भारताचा पहिला ग्रीन मिथेनॉल प्लांट कांडला पोर्ट गुजरात येथे स्थापन केला जात आहे. कांडला पोर्टचे नाव बदलून आता पंडित दीनदयाळ पोर्ट असे करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये नॉर्वे देश प्रथम क्रमांकावर आहे. रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स ही संस्था हा अहवाल प्रसिद्ध करते. भारताचा क्रमांक या अहवालात भारताचा क्रमांक 157वा आहे. विशेष म्हणजे या यादीत पाकिस्तान 153व्या क्रमांकावर आहे. तर फ्रेंड्स थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.